नमस्कार, मी वृषाली पाटील. आपण बघत आहात एक्सप्रेस न्यूज मराठी. माननीय श्री श्रीकांतजी भारतीया साहेब, विधान परिषद आमदार यांच्या सुविद्य पत्नी श्रेयाताई भारतीया यांनी काल हिंगोली येथील सेवा सदनला सदिच्छा भेट दिली. सेवा सदन मधील मुलांना भेटून त्यांना खूप समाधान वाटले. सेवा सदन मधील मुलांशी त्यांनी संवाद साधला. मुलांची विविध क्षेत्रातील प्रगती पाहून त्या भारावून गेल्या. प्रतिपालकत्व योजनेचे जनजागृती अभियान त्या राबवत आहेत. सेवा सदनमध्ये खऱ्या अर्थाने प्रतिपालकत्व योजना राबवली जाते. अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे धनराज कदम व मीरा कदम या मुलांचा सांभाळ करत आहेत. खरोखरच हे मुले म्हणजे कृष्ण आणि कदम धाम सत्य म्हणजे यशोदानंद आहेत असेच म्हणावे लागेल, असे श्रेया भारतीय म्हणाल्या. सेवा सदन येथील मुलांवरील संस्कार, त्यांची शिस्त हे पाहून श्रेया भारतीय म्हणाल्या की खऱ्या अर्थाने मुलांचे हे कौशल्य विकास केंद्र आहे. यावेळी रामदास पाटील सुमठाणकर, मयूर अग्रवाल, कृतिका वरणगावकर, जया कर्डेकर आदी उपस्थित होते. धनराज कदम व मीरा कदम यांनी श्रेया भारतीय यांचे स्वागत केले. एक्सप्रेस न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजीराव देवसरकर यांचा ग्राउंड रिपोर्ट. माननीय पापळकर सर, जितेंद्र पापळकर सर, खरं तर आता थोडीशीच ओळख खरं तर झाली, पण त्यांनी त्यांच्या भाषणांच्या मुद्द्यात ज्यांनी त्यांचा सामाजिक उपक्रमाला असलेला मजबूत आधार याचा एक परिचय त्यांनी मला करून दिला त्यांच्या बोलण्यातून. आणि सर, तुम्ही आज तुमच्या इतकं खरंच कठीण काम आहे, मिनटाचा तुमचा हिशोब असतो आणि तुमच्या मीटिंग्ज आणि सगळं भरपूर दिवसभराचं सगळं शेड्यूल असताना तुम्ही संध्याकाळच्या वेळेला पण वेळ काढून इथे आला आहेत. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. स्वनाथ फाउंडेशनकडून मी तुमचं मनापासून आजच्या या कार्यक्रमात स्वागत, अभिनंदन आणि तुमचे धन्यवाद देते. तसंच आता जिल्ह्याचे हिंगोली जिल्ह्याचे जे CEO आहेत दैने साहेबांनी खूप महत्त्वाचा विषय म्हणजे त्यांनी त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या विचारांचा परिचय मला करून दिला. खरं तर त्यांनी जे सांगितलं आहे की अनाथ आश्रम आणि या सगळ्या बालगृहांची गरजच काय, ती खरं तर सगळी बंद झाली पाहिजेत. इतक्या कमी वेळात हा सगळा विषय समजून घेणारे एक अनुभवीच व्यक्ती असू शकतो आणि ज्यांनी वेगवेगळ्या सामाजिक आयामांना, जसं आता मीराताईंनी इथे सांगितलं की त्यांनी त्यांच्या सगळ्या आत्महत्याग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना मोठ्या प्रमाणावर मदत केली, असे अनेक आयाम जे आम्हालाही माहिती नाहीत, अशा सगळ्या सामाजिक आयामांना ते मदत करत आहेत. त्यामुळे असे तुमच्या जिल्ह्याला लाभलेले CEO माननीय दैने साहेब आणि त्याच्याबरोबरीने खरं तर आज मी इथे उपस्थित आहे ज्यांच्यामुळे ते आमचे श्रीकांतजींचे खास मित्र माननीय रामदासजी पाटीलजी, ज्यांनी मला जरा कठीण होतं इथे येणं आणि माझं ट्रेनने येणं कॅन्सलच जवळपास झालं होतं. तर मी हैदराबाद मार्गे सगरोळीला एका कार्यक्रमाला गेले आणि तिथून मला यायचं होतं सगरोळीला आणि पुढे तुमच्या इथे सगळ्यांना भेटायचं होतं. तर माननीय रामदासजींनी ती सगळी व्यवस्था केली. ते मला, श्रीकांतजी तुम्ही चिंताच करू नका, वहिनी इथे येणार म्हणजे येणार, मी हैदराबादलाच गाडी पाठवतो त्यांना घ्यायला, म्हणजे त्यांचा सगळा प्रवास नीट होईल. आणि खरं तर त्याचमुळे आज मला हा महत्त्वाचा एक विषय सांगण्याची संधी खरं तर तुमच्या सगळ्यांसमोर मिळाली. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच रामदासजी, तुम्हीच खरं तर हे आयोजन आजचं केलेलं आहे.